नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दुपारच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीलाच बातमी राजकीय गोटातली, कारण महाविकास आघाडी आणि राज्यपाल पुन्हा एकदा आमने सामने आले. महाविकास आघाडी सरकारनं राज्यपालांना तिसरं पत्र पाठवण्याचा निर्णय घेतलाय. अर्थात या सगळ्या गोष्टी आहेत विधानसभा अध्यक्षाच्या निवडीवरून आता पेच निर्माण झालाय. मुख्यमंत्र्यांनी एकूण 2 पत्र राज्यपालांना दिली, पण पहिल्या पत्रानंतर राज्यपालांनी कायदेशीर मत मागवणार असल्याचं म्हटलं, तर दुसऱ्या पत्रानंतर नियमात बदल केल्यामुळे नियमात करण्यात आलेले बदल चुकीचे आहेत असं म्हणत या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करायला, सहमती दर्शवायला नकार दिला. आता तिसऱ्या पत्राबद्दल राज्यपालांच्याकडून शंका उपस्थित केली जाऊ शकते. तिसऱ्या पत्रात सर्वच मुद्दे नमूद केले जाणार आहेत असं कळतं. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये एक प्रकारे लेटर वॉर सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. काल संध्याकाळी महाविकास आघाडीचे नेते सर्वात प्रथम राजभवनवरती गेले. राज्यपालांना विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचे त्यांनी सूचित केलं आणि त्या संदर्भात निवेदनपत्र देखील दिलं. मात्र राज्यपालांकडून अजून कुठलाही जो काय सकारात्मक रिप्लाय जो आहे पत्राद्वारे तो मिळालेला नाहीये. सकाळी देखील राज्यपालांनी दुसरं एक पत्र जे आहे मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं आणि विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसंदर्भात कायदेशीर बाबी जाणून घेऊन त्यावरती चर्चा करून मग अहवाल तुम्हाला देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र तो देखील अजून रिप्लाय जो आहे तो आलेला नाही. त्यानंतर महाविकास आघाडीकडनं दुसरं पत्र जे आहे राज्यपालांना पाठवण्यात आलं. आज दिवसभरामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायचे, त्यामुळे तात्काळ तुमचा रिप्लाय जो आहे तो देण्यात यावं, त्या उत्तर देण्यात यावं अशी मागणी जी आहे ती करण्यात आली होती. विनंती पत्र देण्यात आलं होतं, मात्र त्याला देखील अजून प्रकारे कुठलेही उत्तर देण्यात आलेलं नाहीये. काही वेळापूर्वीच राज्यपालांकडून एक पत्र जे आहे ते महाविकास आघाडीला सत्ताधारी पक्षाला जे आहे ते देण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं की तिसऱ्या पत्रात कायदेशीर बाबींचा मुद्द्यांवरती राज्यपालांकडून शंका उपस्थित केली गेली जाते आणि त्यावरती सविस्तर मुद्दे नमूद केले जातील आणि त्याचा अभ्यास करून मग उत्तर दिलं जाईल. एकंदरीत विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवरनं सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा जो संघर्ष आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. पत्रांवरनं पत्र जे आहेत ते पाठवली जातात, मात्र राज्यपालांकडनं महाविकास आघाडीला अपेक्षित असलेलं उत्तर जे आहे पत्राद्वारे ते मिळालेलं नाहीये. त्यामुळे संघर्ष पेटताना दिसतो आहे. त्यामुळे आजचा दिवस जर संपला तर विधानसभा अध्यक्षपद निवडणूक जी आहे ती या अधिवेशनामध्ये होणार नाही हे जवळपास नक्की आहे. त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे मार्चमध्ये होणार, तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यपाल विरुद्ध सत्ताधारी महाविकास आघाडी यांच्यामधलं लेटर वॉर आज संध्याकाळ उशिरापर्यंत या पत्राला उत्तर येऊ शकतं आणि इतक्या कमी कालावधीने ही निवडणूक घेतली जाऊ शकते. कारण मुळात विरोधकांनी आक्षेप घेतला होता, एका दिवसात कशी काय निवडणूक घेता तुम्ही? एक साधारणतः आता 3 वाजलेली आहेत. 4 वाजेपर्यंत जर राज्यपालांनी जर पत्र पुन्हा एकदा पाठवलं महाविकास आघाडीला तर 4 वाजता उमेदवार अर्ज दाखल करू शकतात, 4:30-5 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर जर का भाजपकडनं कुठला उमेदवार देण्यात आला तर ही निवडणूक होऊ शकते. अन्यथा ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होऊ शकते आणि ही निवडणूक बिनविरोध करण्याचाच एक प्रकारे प्रथा आणि परंपरा आहे. त्यानुसार ही परंपरा राखत ही निवडणूक होते का हे पाहावं लागणार आहे. मात्र सध्या तरी राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सत्ताधारी जो काही पत्रव्यवहारावर संघर्ष टिपेला पोहोचलेला आहे त्यावरनं तरी सध्या तरी काही सर्व आलवेल असल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे एकूणच परिस्थिती महाविकास आघाडीसाठी बिकट झालेली आहे. हा दुसरा प्रसंग आहे, कदाचित तिसरा असेल पण दुसरा प्रसंग आहे जेव्हा 12 राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा विषय होता. हा उदय, आपल्यासोबत शिवसेनेचे प्रतोद आहेत सुनील प्रभू, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळतो. 3 वेळा पत्रव्यवहार जो आहे तो करावा लागलेला आहे. अजूनही राज्यपालांकडनं महाविकास आघाडीला अपेक्षित असलेलं सकारात्मक उत्तर जे आहे पत्राद्वारे ते मिळालेलं नाहीये. मी एवढं सांगू इच्छितो की सकाळी जेव्हा विधानसभा सुरू झाली त्यावेळेला मी म्हटलं होतं की राज्यपालांनी 2 पत्र मागच्या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुखांना पाठवली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अध्यक्षपदी निवडणूक घ्या. आणि आज महाविकास आघाडीने अध्यक्षपदी निवडणूक घेण्यासाठी जर ते परवानगी मागितली असेल ती मान्य राज्यपाल देत नाही, ते दुर्दैव आहे. पण यामुळे विधानसभा अध्यक्षपद निवडणूक जी आहे ती पुढे ढकलावी लागणार आहे. पुढच्या अधिवेशनात म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेवटी घ्यावी लागेल. असं आहे की घटनेच्या नियमानुसार ज्या पद्धतीने अध्यक्षाची निवडणूक होते ते प्रस्ताव कॅबिनेट करून तो प्रस्ताव विधिमंडळामार्फत
माननीय राज्यपालांना जातो आणि राज्यपाल त्याच्यावर स्वाक्षरी करतात आणि त्यानंतर त्याची परवानगी मिळते. हा नियम आहे. राज्यपालाने याला परवानगी दिली नाही तर निवडणूक घेणं जे आहे ते मला असं वाटतं या 2 दिवसात तरी आज क्षणाला जे काही चित्र दिसतंय ते कठीण वाटतंय. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडी सत्ताधारी वाट बघणार राज्यपालांच्या पत्राची. निश्चित वाट बघणार. संध्याकाळपर्यंत पत्राला उत्तर आलं तर उद्या फॉर्म भरून निवडणूक कशी करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न होईल. जर नाही झालं तर पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद निवडणूक. तर असं आहे की या बाबतीत महाविकास आघाडीचे नेते बसतील, चर्चा करतील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये जे ठरेल ते आपल्याला कळवलं जाईल. भाजपकडे एक मागणी केली जाते की त्यांचे जे 12 निलंबित आमदार आहेत त्यांचं निलंबन मागे घेण्यात यावं, मग राज्यपाल जे ती अनुमती 12 देतील. आमदारांचा निलंबनाचा प्रश्न येतो कुठे? ज्या 12 आमदारांनी विधिमंडळामध्ये काम करत असताना अध्यक्षांचा अवमान केला, लोकशाहीला काळिंबा फासणारी घटना घडली म्हणून त्यांना निलंबन केलंय. अध्यक्षपद हे या विधानसभेचं सार्वभौम आहे आणि त्याचं नेमणं हे घटनेने दिलेला अधिकार आहे. नियमानुसार त्याची जी काय प्रक्रिया असते ती होते आणि त्याची परवानगी रितसर मागितलेली आहे. ती मान्य राज्यपालांनी द्यायला पाहिजे. महामहिम राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यांनी परवानगी आतापर्यंत दिरंगाई का केली हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. भाजप विरुद्ध सत्ताधारी संघर्ष आहे, त्याच्यामध्ये राज्यपाल हे घटनात्मक भूमिका बजावत नाही असा देखील प्रश्न उपस्थित आहे. दुर्दैवाने आज ज्या पद्धतीने निवडणूक अध्यक्षांची लांबणीवर जाते आणि ज्या पद्धतीने निवडणुकीला त्या ठिकाणी थांबवण्याचं काम हे राज्यपालांमार्फत केलं जात आहे, हे सगळं चित्र बघितल्यानंतर दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष याच पद्धतीने राज्यपालांचा वापर करून ह्या सगळ्या गोष्टी करतो की काय अशा पद्धतीची शंका आता लोकांच्या मनामध्ये येऊ लागलेली आहे. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. तर विधानसभा अध्यक्ष बर. निवडणुकीमध्ये राज्यपाल उदय म्हणजेच हा संघर्ष अधिक तीव्र होणार यात काही शंका नाही. यापूर्वी 12 आमदारांच्या नियुक्तीवरनं सुद्धा अशाच प्रकारचा संघर्ष झालेला आहे आणि त्या नियुक्त्या अजूनपर्यंत झालेल्या नाही आहेत. पाहूयात नेमकं काय होतं ते. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या म्याव प्रकरणावरून विधानसभेत जबरदस्त गदारोळ पाहायला मिळाला. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्याकडून नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आल्यानं सभागृहात एकच गोंधळ उडाला. यावेळेला भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाले. भाजप आणि शिवसेना यांचे आमदार एकमेकांच्या समोर आले आणि घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. तर नितेश राणे यांचं वक्तव्य समर्थनीय नसून त्यांना योग्य शब्दात समज दिली जाईल, पण निलंबन करण्याचा नवा पायंडा पाडू नका असं फडणवीस यांनी म्हटलंय. आपण त्यावेळची ही दृश्य पाहतो आहोत, पण आजही सभागृहात मोठा राडा झाला. ही त्यावेळची दृश्य जेव्हा आदित्य ठाकरे हे सभागृहाच्या दिशेने निघाले होते. प्रत्येक सदस्याचा किंवा मंत्री महोदयांचा किंवा पक्षाच्या नेत्याचा आदर केला पाहिजे. त्याच्या बाबतीमध्ये कुठलंही चुकीचं बोललं गेलं नाही पाहिजे. अध्यक्ष महोदय अशी चर्चा झाली, परंतु दुर्दैवाने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मीडिया समोर काही लोकांना असं वाटतं की आपण उद्धट बोललो, बौद्धिक क्षमता नसलेलं बोललो, उद्धट बोललो, एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात बोललो की आपल्याला मीडिया कव्हरेज देते. आणि दुर्दैवाने आदरणीय नितेश राणेंनी मीच बोललो पायऱ्यांवर, आमच्याकडे सुसंस्कृतपणा आहे, आम्ही सभागृहात बोलताना सुसंस्कृत बोलतो. त्यांनी असं सांगितलं की मीच मीडियावर बोललो आणि मीच बोललो आणि मी परत बोलेन. साहेब, आदित्य साहेबांनी त्याच ठिकाणी त्याच पायऱ्यावर उत्तर दिलं असतं, परंतु ते सुसंस्कृत आहेत, उच्च शिक्षित आहेत, म्हणून त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही. अध्यक्ष महोदय, आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहे. आजही देवाऱ्यामध्ये त्यांचे फोटो आमच्या देवाऱ्यामध्ये आहे आणि जर त्यांच्या वंशजाच्या बाबतीत जर असं बोललं जात असेल तर ते वंशज सुद्धा आमचा देव आहे अध्यक्ष महोदय. आणि त्या बाबतीत जर असं बोलत असेल तर आम्ही ते खपवलं जाणार नाही अध्यक्ष महोदय. या सभागृहामध्ये हा नवा पायंडा सुरू झालाय का की माननीय अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याकडे पाहायचंच नाही. विरोधी पक्षाची आवश्यकता नसेल. आता वाटतंय तसंच आहे की ठरवून सगळ्या गोष्टी करायच्या, 12 निलंबित करायचे, मग अजून निलंबित करायचे, हे दिसतंय. आम्हाला हरकत नाही आहे. आम्ही लोकशाहीमध्ये लढणारे लोक आहोत, रडणारे लोक नाही आहोत. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नितेश राणे यांच्या संदर्भात जो काही विषय उपस्थित झाला, आम्ही आमची भूमिका पहिलेच या ठिकाणी स्पष्ट केली आणि हे सांगितलं की कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही सदस्यांनी असं वागू नये.
पण आता भास्करराव तुम्ही विषय काढलाय म्हणून मी आपल्या निदर्शनास आणून देतो, याच सभागृहामध्ये भुजबळ साहेब तिकडे बसायचे, भास्कररावांसहित सगळे आम्ही इकडे बसायचो आणि भुजबळ साहेब तिथे आल्यानंतर हुप हुप करून त्यांना हुट आउट करणारे भास्करराव देखील होते. हे पाहिलंय या सभागृहाने, हे पाहिलंय. त्यामुळे अध्यक्ष महोदय त्याचंही समर्थन नाही आहे, त्याचंही समर्थन नाही आहे, त्याचंही समर्थन नाही आहे. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या सभागृहाबाहेर जी काही घटना घडली अध्यक्ष महोदय, त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, त्याचं समर्थन आम्ही करणार नाही. पण जर अध्यक्ष महोदय हे ठरवून आले असतील की त्या गोष्टीचा फायदा घेऊन एखाद्या सदस्याला निलंबित करायचं, तर हे लोकशाहीमध्ये योग्य नाही अध्यक्ष महोदय. सभागृह असतील, संपूर्ण विधानसभेचा आवार असतील, इथे कुठलाही दुसरा कायदा म्हणजे पोलीस पण आतमध्ये येऊ शकत नाही. या आवारामध्ये एखादी घटना घटत असेल, त्याचा निर्णय हा विधानसभेच्या अध्यक्ष किंवा विधानसभेने घेतले पाहिजे. अध्यक्ष महोदय जे निलंबन झालेलं आहे, विधिमंडळाने त्यांना मान्यता दिलेली. अध्यक्ष महोदय जर एखादा सामान्य सदस्य चुकीच्या पद्धतीने या आवारात वागत असेल तर निश्चित रूपाने या विधानसभेला दखल घेणं हे गरजेचं आहे. आज एक होऊ द्या, जरी तो सदस्य आज इथे उपस्थित नसेल, मग त्यांच्या खुलासा मागून घ्या आणि मग त्याला समज दिली आणि विषय संपला असा नसताना भास्कर जाधव साहेबांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आम्ही इथे काही बोलल्यानंतर, मुंडे साहेब हयाती असताना काही आक्षेप घेतल्यानंतर आम्हाला पण दिलगिरी व्यक्त करण्यासाठी सगळ्यांनी आग्रह धरल्यानंतर आम्ही पण दिलगिरी व्यक्त केलेली. अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं एकच आहे, सन्मान्य सदस्य आज उपस्थित नाही, त्यांना माहिती द्या आणि त्यांना दिलगिरी व्यक्त करायला सांगा. आपण पाहताय दुपारच्या बातम्या. राज्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता असल्याचं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. यानंतर आज साताऱ्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याला उत्तर दिलंय. राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात क्लिअर कट बहुमत असलेलं, म्हणजे सुस्पष्ट बहुमत असलेलं सरकार आहे, असं पवार म्हणाले. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. असं आहे की आज राज्यामध्ये विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्लिअर कट मेजॉरिटी आहे आणि असं असताना राज्यात स्थिर सरकार द्यायला उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले. त्यामुळे जे अस्वस्थ आहेत ते लोक अशा प्रकारची विधानं करत असतात. त्यांनी यापूर्वीसुद्धा विधानं ही केली, त्याची नोंद महाराष्ट्रात सामान्य लोक घेत नाहीत, त्याचा काही फायदा होत नाही. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक महत्त्वाची आठवण, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं अतिशय आवश्यक आहे. लस जरूर घ्या, कंटाळा करू नका.